त्या गोंधळी बुवांनी नेमकं काय सांगितलंय तेच कळत नाहीये. सांगते. ऐका सगळ्यांनीच. माझं सविस्तर बोलणं झालं गोंधळी बुवांशी. त्यांचं असं म्हणणं पडलं की आशीर्वाद मागण्याच्या शुभ वेळी अपशकुन होणं चांगलं नसतं. त्यामुळे आपल्यावर लगेच कुठलंही अरिष्ट कोसळलेलं नसलं तरी त्याची टांगती तलवार सदैव आपल्या डोक्यावर लटकत राहणार आहे. अरे बापरे, मग आता आपण काय करायचं? उपाय आहेत त्याच्यावर. हे अरिष्ट दूर करायचं असेल तर अग्निकलश दिव्य करावं लागणार आहे. अग्निकलशाचं दिव्य म्हणजे डोक्यावर एका कलशातनं दिवा घेऊन चालत शिवपूरच्या देवीला जायचं. तो दिवा नंतर देवी समोर ठेवून मनोभावे क्षमा मागून चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करावी. आणि हे सगळं केल्यावरच आपल्यावरचं अरिष्ट दूर होऊ शकतं. हा पण या अग्निकलश दिव्याचे नियम फार कठोर असतात. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरानंतर निघायचं आणि काकड आरतीच्या आधी पोहोचायचं. जंगलातून मध्यरात्री? अरे बापरे. भाऊजी, सगळे नियम ऐका आणि एकदाच काय ते बापरे म्हणा. अग्निकलश घेऊन देवीच्या दर्शनाला एकट्यानंच जायचं. घरातल्या कुणीही सोबत नाही करायची. आणि हा संकल्प पूर्ण होईपर्यंत पाण्याचा थेंब घ्यायचा नाही, विश्रांती घ्यायची नाही, डोक्यावरील कलश खाली ठेवायचा नाही आणि त्या कलशातील दिवा विझू द्यायचा नाही. अरे बापरे, हा उपाय आहे की संकट हो? अग्नी दिव्यच आहे म्हणायचं, पण हे करणार कोण? सांगते ना. सखू, सखू तुला करावं लागणार आहे हे दिव्य.